आपल्या देशामध्ये काही देवतीर्थ आहे. प्रगटोस्मी महातीर्थे आनंदाख्य महावने नास्ति नास्ति समं क्षेत्रम त्रैलोक्यम पावनम स्मृतम. जसं पंढरपूर एक देवतीर्थ आहे, तसंच संत तीर्थ पण आहेत. देहू झालं, पैठण झालं, आळंदी. तर त्याच आळंदीचा जो इतिहास आहे थोडासा मी आपल्या पुढे वर्णन करू इच्छितो. जसे आळंदीचे पूर्व सतयुगातील नाव आनंदवन, त्रेतायुगातील नाव वारुण, द्वापर युगातील नाव कपिल क्षेत्र आणि कलियुगामध्ये अलंकापूर. तेजोदीप ज्ञानोबाच्या संबंधामुळे या क्षेत्राचं नाव आळंदी. आळंदीप विनाश आहे. ज्ञानेश्वरांचा संबंध आल्यामुळे या क्षेत्राचं नाव आळंदी आहे. ही पौराणिक कथा आहे. ती स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. जसे नंदीने शिवशंकराला विचारले, ही नदी का आणि ही तेच का? का नदी केनवा नेता कस्मिन काले कदाचन श्रुदंती प्रवक्ष्यामी कथायाम पाप विनाशने. नंदीने महादेवाला प्रश्न विचारला. भगवान शिवशंकर नंदीला सांगतात, सतयुगामध्ये आनंदवन नावाने हे क्षेत्र जेव्हा प्रसिद्ध होते तेव्हा इथे शिवशंकर आणि पार्वती, शिवशंकर स्वतः सांगत आहेत नंदीला, शिवशंकरांनी सांगितलं इथे शिवशंकर आणि माता पार्वती विहारास होते. तेव्हा माता पार्वतीच्या सौंदर्याला बोलून देवराज इंद्र खाली आला आणि पार्वती मातेला काय म्हणतो, काय ठेवलं ह्या कपालधाऱ्यात? भूताखेतांचा मेळा सोबत घेऊन भूते वेताळण्यासाठी असे तो मापती. भूताखेतांच्या मेळ्यामध्ये याला आनंद वाटतो. याच्या अंगावर धड वस्त्र नाहीत घालायला, धड अलंकार नाही. हा कपालधारी तुला कोणतं सुख देतोय? पार्वती मातेला इंद्र बोलू लागला, असं कर, माझं वैभव बघ, माझी कांती म्हणजे त्वचा, शरीर सौंदर्य पहा आणि त्याचं पहा. अंगाला चिता भस्म लावून बसलेला आहे. काय सुख मिळतं तुला याच्यात? त्रिलोकीनाथ भगवान शिवशंकरांचा म्हणजेच आपल्या पतीचा अपमान ऐकून माता पार्वती लाल बंद रागाने लाल बंद झाली. क्रोधा वशगा देवी. आणि पार्वती मातेने त्या इंद्राला शाप दिला, गच्छ गच्छ दुरात्मेती जलरूपेशी सर्वदा. तुझ्या अंगाचा जो प्रवाह होईल, जलप्रवाह होऊन तू या भूतलावर वाहत राहशील. पार्वती मातेच्या शापाने इंद्र थर 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 कापू लागला. आता ज्याची निंदा केली आता त्याचेच पाय धरायची वेळ आहे ना महाराज. देवराज इंद्र गेले भगवान शिवशंकराकडे आणि त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. शिवशंकर म्हणतात, मला सगळं दिसतं बसल्या जागी, असं काही नाही की ते तुझ्या तोंडून मला ऐकायचं होतं. पण इंद्र तिथं गयावया करू लागला. पार्वती मातेने असा शाप दिला, माझी चुकी झाली. चरणावर लोळायला लागला त्या शिवशंकराच्या देवराज इंद्र. पण भगवान शिवशंकर म्हणाले, पार्वती मातेने दिलेला शाप तर मी वापस घेऊ शकत नाही, कारण ती आदिशक्ती आहे. आदिशक्तीचा शाप मी वापस घेऊ शकत नाही, पण त्याचा प्रभाव वेगळा मी करू शकतो किंवा त्याचा प्रभाव बदलू शकतो. तुझ्या अंगाचा प्रभाव होऊन मानार वैवांग संभूता. तुझ्या अंगाचा जो प्रभाव होईल त्याच्यापासून एक नदी उत्पन्न होईल. वैवांग संभूता नदी मम प्रियावह. मग ती नदी कोणती असेल, कशा प्रकारे असेल किंवा काय महत्व असेल, इंद्रतीर्थाप्रमाणे तिला महत्व असेल. इंद्रतीर्था समायाता. नाव काय असेल, तुझ्याच नावावरून असेल. इंद्रायणी समुद्भवा वैवांग संभूता नदी मम प्रियावह. इंद्रतीर्था समायाता इंद्रायणी समुद्भवा. अशा प्रकारे जी पुरातन असणारी इंद्रायणी ज्ञानोबारायांच्या जन्माच्या पूर्वीच तिथं स्थित होती.